सणासुदीच्या काळामध्ये सगळ्यांनाच वाटतं आपण सुंदर दिसावं आणि त्यामुळे सणासुदीच्या काळामध्ये पार्लरमध्ये जाऊन चेहरा गोरा करण्यासाठी प्रयत्न केले जातात। परंतु बऱ्याच वेळा चेहऱ्यावरचे दाग, सुरकुत्या, डोळ्याखालची काळी वर्तुळं, ओठांचा काळसरपणा ह्या सर्व समस्या फेशियल वगैरे ट्रीटमेंटने कमी होत नाही। म्हणून यासाठी स्पेशल अशी ट्रीटमेंट घ्यावी लागते। आजच्या व्हिडिओमध्ये चेहऱ्याची पिगमेंटेशन, चेहरा काळा पडणे, डोळ्याखालची काळी वर्तुळं, चेहऱ्यावर सुरकुत्या येणे यावर आपण घरगुती काय उपाय करू शकतो, आयुर्वेदिक काय उपाय आहे याबद्दलची माहिती बघणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लंजेवार। माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी माझ्या चॅनलवर आयुर्वेदातील सिद्धांत तसेच वनस्पती औषधींबद्दल माहिती सांगत असते आणि काही आजारांवर घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय सांगत असते। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर काळे दाग असतात, वांगाचे दाग असतात, चेहऱ्यावर जो टोन असतो तो एकसारखा नसतो। तसेच काही जणांना डोळ्याच्या खाली काळी वर्तुळे आलेली असतात, काही जणांचे ओठ काळे पडलेले असतात, तर बऱ्याच जणांना वयाच्या आधी चेहऱ्यावर सुरकुत्या येतात। तर हे सर्व प्रॉब्लेम होण्याची बरीचशी कारणं आहेत। आयुर्वेदानुसार जेव्हा आपल्या शरीरातील वात दोष वाढतो तेव्हा आपला चेहरा काळा पडायला लागतो। वात वाढण्याच्या लक्षणांमध्ये कार्श म्हणजे चेहरा काळा पडणे किंवा अंग काळं पडणे हे एक लक्षण सांगितलं आहे। आणि जेव्हा आपल्या शरीरातील पित्त दोष वाढतो तेव्हा वलित, पलित यासारखी लक्षणं सांगितली आहे। म्हणजे चेहऱ्यावर सुरकुत्या येणं, केस पांढरे होणं, केस गळणं अशी लक्षणं दिसतात। तर आपल्या शरीरामध्ये वात दोष का वाढतो? जेव्हा तुम्ही अति प्रमाणामध्ये कोरडे पदार्थ खातात, अति प्रमाणामध्ये कडू पदार्थ, तिखट पदार्थ, कषाय पदार्थ म्हणजे तुरट पदार्थांचं सेवन होतं। तसेच अतिश्रम केल्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामधील वात दोष वाढतो। अति उन्हामध्ये काम केल्यामुळे सुद्धा वात दोष वाढतो आणि त्यामुळे आपला चेहरा काळवंटतो। जे लोक जास्त प्रमाणात उन्हात काम करतात अशा लोकांच्या चेहऱ्यावर वांगाचे दाग येतात ते ह्याच कारणामुळे। त्यानंतर आपल्या शरीरामध्ये पित्त दोष का वाढतो? तर अति प्रमाणामध्ये तिखट मसाल्याचे पदार्थ खाणे, अति प्रमाणामध्ये खारट पदार्थांचं सेवन करणे, तसेच वेळी अवेळी जेवण करणं, रात्री जागरण करणं, दिवसा झोपणं, अति क्रोध करणं। अति क्रोध केल्यामुळे पित्त दोष तर वाढतोच परंतु त्याचा इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर देखील होतो। जे लोक जास्त क्रोध करत असतात अशा लोकांचं एजिंग म्हणजे वृद्धत्व लवकर येण्याचे जास्त चान्सेस असतात। तसेच अंकुरित पदार्थांचं जास्त प्रमाणामध्ये सेवन केल्यावर सुद्धा वृद्धत्व लवकर येण्याचे चान्सेस असतात। आजकाल बरेच जण अंकुरित पदार्थांचं भरपूर प्रमाणामध्ये सेवन करतात, परंतु आयुर्वेदानुसार अंकुरित पदार्थ हे खाण्यास अयोग्य सांगितले आहे। आणि जर तुम्हाला अंकुरित पदार्थ खायचे असेल तर ते चांगल्या प्रकारे शिजवणं गरजेचं आहे। अंकुरित कडधान्य कच्चे खाणाऱ्या लोकांमध्ये वृद्धत्व लवकर येण्याचे चान्सेस आहे। तसेच अंकुरित धान्य शिजवताना ते ओपन भांड्यामध्ये शिजवावे आणि ते धान्य शिजवताना जेव्हा पांढऱ्या रंगाचा फेस येतो तो फेस काढणं देखील अतिशय गरजेचं आहे आणि चांगल्या प्रकारे शिजवल्यानंतरच अंकुरित कडधान्य खावीत। अति प्रमाणामध्ये साखर खाल्ल्यामुळे सुद्धा आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ शकतात, चेहरा डल दिसू शकतो। जर तुम्ही 1 महिना साखरेचं सेवन बंद केलं तर तुमची जी स्किन आहे तिचा टोन चांगला होतो, सुरकुत्या कमी व्हायला मदत होते, चेहऱ्यावर आलेली सूज देखील कमी व्हायला मदत होते। यानंतर मानसिक कारणं जसे की अति प्रमाणात क्रोध करणं, राग करणं किंवा सतत चिंताग्रस्त असणं, स्ट्रेसमध्ये असणं, अँक्झायटीमध्ये असणं यामुळे सुद्धा आपली एजिंग लवकर होते, चेहरा काळवंटतो, डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात, चेहऱ्यावर दाग येतो, स्किन टोन चांगला राहत नाही। आता आपण बघूयात की पिगमेंटेशन कमी करण्यासाठी आपण घरगुती काय उपाय करू शकतो। तर सगळ्यात पहिले संतुलित आहार घेणं गरजेचं आहे। संतुलित आहारामध्ये आपला आहार हा षड्रसात्मक असावा। त्यानंतर गरम गरम जेवण करावं, जेवणामध्ये स्निग्ध पदार्थांचा देखील समावेश असावा जसं की गाईचं तूप। त्यानंतर तनमना भुंजीत मन लावून जेवण करणं देखील अतिशय गरजेचं आहे। बरेच जण टीव्ही समोर बसतात किंवा मोबाईल घेऊन बसतात आणि मग जेवण करतात आणि म्हणूनच जेव्हा आपण टीव्ही किंवा मोबाईल लावून जेवण करत असतो तर त्याचा इफेक्ट देखील आपल्या जेवणावर, पचन तंत्रावर होत असतो। जे दृश्य आपण बघत असतो त्याचा परिणाम आपल्या जेवणावर होतो, आपल्या पचनक्रियेवर होतो आणि पचनक्रिया मंदावते। तसेच टीव्ही बघताना आपल्याला लक्षात येत नाही आपलं पोट भरलं आहे की नाही, त्यामुळे ओव्हर ईटिंग देखील होते। अध्यशन केल्यामुळे सुद्धा आपली एजिंग प्रोसेस लवकर वाढते, त्यामुळे सुद्धा काळवंटलेपणा येऊ शकतो।
त्यानंतर जेवणाच्या वेळा पाळणं गरजेचं आहे. दुपारी 12 वाजता जेवण करावं, संध्याकाळी 7च्या आधी जेवण करावं. नंतर अति सर्वत्र वर्जित, म्हणून जास्त प्रमाणात कुठल्याही पदार्थांचं सेवन करू नये. सर्व पदार्थ हे बॅलन्स मध्ये सेवन करावे. मैद्याचे पदार्थ, साखरेचे, गोड पदार्थांचं सेवन कमी करावं. अति प्रमाणामध्ये लवण आणि क्षारवाल्या पदार्थांचं सेवन कमी करावं. जसे की पापड, लोणचे यामध्ये क्षार टाकलेला असतो, ते पदार्थ खाऊ नये. यानंतर सकाळी ब्राह्ममुहूर्ताला उठावं. ब्राह्ममुहूर्ताला उठल्यामुळे आपले जे मलमूत्र आदी वेग आहे त्याचं विसर्जन व्यवस्थितरित्या होतं. वातदोष आपलं काम व्यवस्थित करतो. सकाळच्या वातावरणामध्ये जो प्राणवायू असतो तो देखील आपल्या हेल्थसाठी अतिशय उपयुक्त असतो. आपल्या सेल लेव्हल पर्यंत त्याचं काम होतं आणि आपला चेहरा हा तजेलदार दिसतो. त्यानंतर पाणी भरपूर प्यावं. जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा तेव्हा पाणी पित राहावं. पाणी पिल्यामुळे आपल्या शरीराचं आणि आपल्या सेल्सचं व्यवस्थितरित्या हायड्रेशन होतं आणि आपला चेहरा तजेलदार, टवटवीत दिसायला मदत होते. त्यानंतर जर तुमचं काम उन्हामध्ये असेल किंवा उन्हामध्ये जावं लागत असेल किंवा प्रचंड उन्हामध्ये तुम्हाला जावं लागत असेल तर अशा वेळी आपला चेहरा कव्हर करणं गरजेचं आहे. तुम्ही स्कार्फने आपला चेहरा झाकू शकता, गॉगल्सचा यूज करू शकता. त्यामुळे सूर्याचे जे अतिनील किरण आहेत ते डायरेक्ट आपल्या चेहऱ्याला लागणार नाही. तसेच उन्हामध्ये जाण्याच्या आधी तुम्ही सनस्क्रीनचा देखील वापर करू शकतात. SPF 50 पासूनच्या पुढची सनस्क्रीन तुम्ही यासाठी वापरावे. जर तुमचा चेहरा हा ड्राय असेल किंवा नॉर्मल स्किन असेल तर तुम्ही सनस्क्रीन क्रीमचा यूज करू शकतात. परंतु जर तुमचा चेहरा ऑइली असेल तर तुम्ही सनस्क्रीन लोशन वापरावं, त्यामुळे ऑइलीनेस होणार नाही. त्यानंतर रोजची स्किन केअर रुटीन फॉलो करणं गरजेचं आहे. तुम्ही आपल्या स्किन नुसार मॉइश्चरायझर चूज करावं आणि ते मॉइश्चरायझर डेली यूज करावं. आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा जेंटल एक्सफोलिएशन करणं देखील गरजेचं आहे. यानंतर मुख्य म्हणजे आपली पचनक्रिया व्यवस्थित असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला भूक लागत नसेल तर अशा वेळी आल्याच्या तुकड्याला थोडंसं सैंधव मीठ लावून ते चघळत राहावं. त्यामुळे भूक लागायला मदत होते आणि घेतलेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होतं. त्यानंतर जर तुमचं पोट साफ होत नसेल तर रोज रात्री झोपायच्या आधी कोमट दुधामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये 1 चमचाभर गाईचं तूप टाकून ते प्यावं. त्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते, आतड्यांची स्निग्धता होते आणि आपल्या बॉडीची देखील स्निग्धता व्हायला मदत होते. आता आपण बघूयात की चेहऱ्याचे पिगमेंटेशन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक काय उपाय करू शकतो. तर आयुर्वेदातील दिनचर्या फॉलो करणं अतिशय गरजेचं आहे. दिनचर्येमध्ये जसं की आधी मी सांगितलं, सकाळी लवकर उठणं गरजेचं आहे. त्यानंतर गंडूश करणं गरजेचं आहे, म्हणजेच ऑइल पुलिंग. तुम्ही कोमट तेल किंवा खोबऱ्याचं तेल तोंडामध्ये धरून ठेवावं आणि पूर्ण तोंडाभर ते फिरवत राहावं. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही ऑइल पुलिंग करतात तेव्हा आपल्या शरीरातील वाढलेला वातदोष देखील कमी व्हायला मदत होते. तसेच आपली जी पचनक्रिया आहे ती आपल्या तोंडापासूनच सुरू झालेली असते, म्हणून आपल्या ज्या तोंडामध्ये जो सलाइवा तयार होत असतो तो चांगल्या प्रकारचा सलाइवा तयार होतो आणि पचनक्रिया मग व्यवस्थित व्हायला मदत होते आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी व्हायला मदत होते, दाग कमी व्हायला मदत होते. तर आपल्या शरीरातील वाढलेला वातदोष कमी करण्यासाठी सगळ्यात उत्तम औषध तेल सांगितलं आहे. तर यामध्ये तीळ तेल सर्वात श्रेष्ठ आहे. जर तुम्ही तीळ तेलाने गंडूश केलं, ऑइल पुलिंग केलं तर त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी व्हायला मदत होते. तसेच चेहऱ्याचा रंग देखील, कॉम्प्लेक्शन सुधारायला देखील मदत होते. यानंतर नस्य म्हणजे नाकामध्ये औषधी तेल सोडणं किंवा कुठल्याही प्रकारचं तेल सोडणं. तर यामध्ये तुम्ही तीळ तेलाचं किंवा खोबरेल तेलाचं किंवा पंचेंद्रिय वर्धन तेलाचं नस्य करू शकतात. नंतर नाभीपुरण केल्यामुळे आपल्याला काय काय फायदे होतात याबद्दलचा मी एक व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही बघू शकतात. तुम्ही एरंड तेलाचा वापर करू शकता, बदाम तेलाचा वापर करू शकता किंवा कुंकुमादी तेलाचा देखील वापर करू शकतात. त्यामुळे चेहऱ्यावरील दाग कमी व्हायला मदत होते. ओठ फाटत असतील, ओठ काळे पडले असतील तर ओठ देखील टवटवीत व्हायला मदत होते. यानंतर पादाभ्यंग म्हणजे रोज रात्री झोपायच्या आधी तळपायाला तेलाने मालिश करावी. यासाठी तुम्ही तीळ तेलाचा वापर करू शकता किंवा खोबरेल तेलाचा देखील वापर करू शकता किंवा महानारायण तेलाचा वापर करू शकतात. पादाभ्यंग केल्यामुळे आपल्या शरीराचा थकवा कमी होतो, रात्रीला झोप चांगली लागते आणि झोप व्यवस्थित लागल्यामुळे कॉर्टिसॉल नावाच्या हार्मोनची लेवल कमी होते आणि आपला चेहरा हा तजेलदार, टवटवीत दिसायला मदत होते. त्यानंतर अभ्यंग म्हणजे मसाज करणं. तर यासाठी तुम्ही तीळ तेलाचा वापर करू शकतात.
दिवाळी निमित्त आपण अभ्यंग स्नानाला सुरुवात करतो, परंतु जर तुम्ही वर्षभर अभ्यंग स्नान करत राहिला तर तुमच्या शरीरात वातदोष वाढणार नाही. तसेच अभ्यंगाचे फायदे सांगताना असं सांगितलं आहे की अभ्यंगम नित्यम आचरेत स जरा श्रम वातहा, म्हणजे आपला थकवा कमी करायला मदत होते, तसेच आपलं तारुण्य टिकून ठेवायला मदत होते आणि आपल्या शरीरातील वाढलेला वातदोष देखील कमी व्हायला मदत होते. रोजच्या रोज तुम्हाला अभ्यंग करायला जमत नसेल तर तुम्ही आपल्या डोक्याला 4 थेंब तेल लावावं, नाकामध्ये 2-2 थेंब कोमट तीळ तेल टाकावं, कानामध्ये 4-4 थेंब तीळ तेलाचे टाकावे. तसेच आपल्या नाभीला तुम्ही तीळ तेल लावू शकता आणि आपले पादाभ्यंग करू शकतात. त्यानंतर उठणं लावल्यामुळे एक प्रकारचं एक्सफोलिएशन होतं. आपल्या चेहऱ्यावरची जी डेड स्किन आहे ती निघून जायला मदत होते. त्यानंतर नवीन जे सेल ग्रोथ व्हायला मदत होते आणि आपला चेहरा त्यामुळे टवटवीत आणि तजेलदार दिसायला मदत होते. चेहऱ्यावरचा काळवंटपणा जो आलेला आहे, पिगमेंटेशन आलेलं आहे, ते कमी व्हायला मदत होते. तसेच ओठांवरची जी डेड स्किन आहे ती निघून गेल्यामुळे ओठ देखील चांगले टवटवीत दिसायला मदत होते. तर यासाठी 1 चमचाभर बेसन पीठ घ्यावं, त्यामध्ये दुधाची साय किंवा लोणी ऍड करावं आणि चिमूटभर हळद टाकावी आणि त्याचा लेप आपल्या चेहऱ्यावर करावा. आणि लेप करताना हळूवारपणे त्याला आपल्याला मालिश करायची आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरची जी डेड स्किन आहे ती निघून जायला मदत होईल. आणि याचाच आपल्या ओठांवर देखील वापर करायचा आहे. ओठांवरची डेड स्किन निघायला मदत होते. यानंतर आपलं रोजच्या रोज पोट साफ होणं गरजेचं आहे. तर पोट साफ होण्यासाठी तुम्ही रात्री झोपायच्या आधी कोमट पाण्यामध्ये तीळ तेल किंवा गाईचं तूप टाकून प्यावं किंवा बदाम तेल 4-5 थेंब टाकून ते पाणी प्यावं. त्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते आणि कॉम्प्लेक्शन सुधारायला देखील मदत होते. जर तुमचं पित्त वाढलेलं असेल आणि पोट साफ होत नसेल तर अशा वेळी 10 ते 15 काळे मनुके रात्री पाण्यामध्ये भिजू घालावे आणि सकाळी त्याचा काढा बनवून गाळून ते पाणी प्यावं किंवा डायरेक्ट ते काळे मनुके तुम्ही चावून खाऊ शकता आणि जे भिजवलेलं पाणी आहे ते पिऊ शकतात. त्यामुळे वाढलेला पित्त दोष कमी व्हायला मदत होते, पोट साफ व्हायला मदत होते. यानंतर घरच्या घरी तुम्ही बॉडी डिटॉक्स देखील करू शकतात. बॉडी डिटॉक्सिफिकेशनसाठी आपण काय काय यूज करू शकतो याबद्दलचा मी एक व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही बघू शकतात. बॉडी डिटॉक्सिफिकेशन झाल्यामुळे आपल्या ज्या सेल्स आहेत त्या नवीन तयार होतात आणि त्यामुळे आपलं जे पूर्ण जे शरीर आहे ते तरुण दिसायला मदत होते. तसेच चेहऱ्याचं कॉम्प्लेक्शन सुधारायला मदत होते. चेहऱ्याचा रंग उजळतो, चेहऱ्याच्या सुरकुत्या, काळे डाग, वांगाचे डाग, काळी वर्तुळं कमी व्हायला मदत होते. तर यासाठी तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा आठवड्यातून 2 वेळा अर्धा चमचा हिरडा पावडर, अर्धा चमचा आवळा पावडर, पाव चमचा सुंठ पावडर, 2 चिमूटभर वेखंड पावडर, 2 चिमूटभर हळद पावडर, 2 चिमूटभर पिंपळीची पावडर, पाव चमचा वावडिंगाची पावडर आणि थोडासा गुळाचा खडा असं मिक्स करून कोमट पाण्यामधून रात्री झोपायच्या आधी घ्यावं. त्यामुळे बॉडी डिटॉक्सिफिकेशन व्हायला मदत होते. 2-3 जुलाब होतात आणि आपल्या पोटामध्ये म्हणजे आतड्यांमध्ये साचलेला जो आधीचा मल आहे तो निघून जातो आणि मग आपण घेतलेल्या नवीन आहाराचं व्यवस्थित पचन होऊन त्यातील जे न्यूट्रिएंट्स आहेत ते आपल्या आतड्यांमध्ये व्यवस्थितरित्या ऍब्झॉर्ब होतात. कारण की त्वचेसाठी देखील न्यूट्रिएंट्सची गरज असते. त्वचेची हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी, स्किन हेल्थसाठी आपल्याला बरेचसे मायक्रो न्यूट्रिएंट्स देखील आवश्यक असतात आणि बरेचसे न्यूट्रिएंट्स आपल्याला आपण घेतलेल्या आहारातूनच मिळत असतात. आणि जर तुमच्या आतड्यांवर मलाचा लेअर साचलेला असेल तर आपण घेतलेल्या आहारातील न्यूट्रिएंट्स त्या आतड्यांमध्ये ऍब्झॉर्ब होत नाही आणि म्हणूनच कितीही चांगल्या प्रकारचा आहाराचं तुम्ही जरी सेवन करत राहिला परंतु बॉडी डिटॉक्स झालेली नसेल तर त्यातील न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळत नाही. आणि स्किनसाठी, हेअरसाठी तर बरेचसे मायक्रो न्यूट्रिएंट्स असणं गरजेचं असतं. नंतर चेहरा उजळण्यासाठी, चेहऱ्यावरील काळे दाग कमी करण्यासाठी, वांगाचे दाग कमी करण्यासाठी बरेचसे घरगुती आणि आयुर्वेदिक लेप आपण करू शकतो. त्यामध्ये सगळ्यात पहिला लेप म्हणजे ज्येष्ठ मधाची पावडर, आवळ्याची पावडर, त्यामध्ये चिमूटभर तुरटीची पावडर. कारण की तुरटी ही अधिक रुक्षता देणारी आहे, कोरडेपणा देणारी आहे. त्यामुळे तुरटीचा वापर चेहऱ्यासाठी करताना थोड्या प्रमाणातच करावा. आणि हे मिश्रण गुलाबजलामध्ये मिक्स करून त्याचा लेप जर तुम्ही केला तर चेहऱ्यावरील दाग कमी व्हायला मदत होते. आणि तुरटी टाकल्यामुळे सुरकुत्या कमी व्हायला मदत होते. कारण की तुरटी ही एक प्रकारचं ऍस्ट्रिंजंटचं काम करते, स्किन टाइटनिंगचं काम करत असते. त्यानंतर दुसरा लेप म्हणजे ज्येष्ठ मधाची पावडर, आंबे हळदीची पावडर आणि हिरड्याची पावडर. तर ह्या सर्वांचं मिश्रण करून घ्यायचं आहे. तुमच्या चेहऱ्याच्या पोतनुसार त्याच्यामध्ये तुम्ही गुलाबजल ऍड करू शकता किंवा तुम्ही त्यामध्ये गाईचे तूप ऍड करू शकता किंवा दुधाची साय देखील ऍड करू शकता. जसं की जर तुमची कोरडी त्वचा असेल तर तुम्ही दुधाची साय किंवा लोणी ऍड करू शकता, तूप ऍड करू शकतात. परंतु जर तुमची त्वचा ऑइली असेल तर तुम्ही गुलाबजल ऍड करावं.
आणि हे मिश्रण तयार करून त्याचा लेप आपल्या चेहऱ्यावर लावावा। सुमारे 15 ते 20 मिनिट हा लेप आपल्याला ठेवायचा आहे। नंतर तो ओला करून हळूवारपणे मसाज करून मग काढायचा आहे। ज्येष्ठ मध हे चेहऱ्याचं कॉम्प्लेक्शन सुधारण्यासाठी म्हणजे वर्ण उजळण्यासाठी अतिशय उत्तम आहे। तुम्ही बघितलंच असेल बऱ्याचशा मेडिकेटेड क्रीम मध्ये लिकोराइस एक्स्ट्रॅक्ट असतो, तर हे दुसरं तिसरं काही नाही तर ज्येष्ठ मधच आहे। म्हणून तुम्ही ज्येष्ठ मधाचा वापर आपला वर्ण सुधारण्यासाठी करू शकतात। तुम्ही आभ्यंतर म्हणजे पोटातून सुद्धा ज्येष्ठ मधाची पावडर आणि आवळ्याची पावडर जर घेतली तर स्किन हेल्थ आणि केसांच्या हेल्थसाठी अतिशय उत्तम आहे। त्यानंतर जर तुम्हाला डोळ्याखाली काळी वर्तुळे असेल तर तुम्ही जायफळ दुधामध्ये उगाळून त्याचा लेप करू शकतात। बटाट्याचा रस काढून किंवा बटाट्याचे काप डोळ्याखाली ठेवू शकतात, त्यामुळे काळी वर्तुळे कमी व्हायला मदत होते। किंवा काकडी कापून त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता किंवा मधाचा लेप त्या ठिकाणी करू शकतात। या व्यतिरिक्त काळी वर्तुळे कमी करण्यासाठी अजून घरगुती आणि आयुर्वेदिक काय उपाय करू शकतो याबद्दलचा मी एक व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही बघू शकता। यानंतर जर तुमच्या चेहऱ्यावर कुठे कुठे काळे पॅचेस असतील किंवा वांगाचे डाग असतील तर यासाठी मसूर डाळ अतिशय उत्तम काम करते। तर मसूर डाळ आधी थोडीशी तुपावर भाजून घ्यायची आहे आणि तिची मग पावडर करून घ्यायची आहे। 1 चमचा ह्या मसूर डाळीची पावडर, तसेच त्यामध्ये तुम्ही ज्येष्ठ मध ऍड करावं, आवळा पावडर ऍड करावी, अर्जुन सालाची पावडर ऍड करावी आणि हे मिश्रण करून ते गुलाबजल मध्ये टाकून किंवा दुधाची साय टाकून किंवा लोणी टाकून त्याचा लेप तुम्ही चेहऱ्यावर करावा। त्यामुळे वांगाचे डाग कमी व्हायला मदत होते। किंवा जिरे, शहाजिरे आणि काळे तीळ दुधामध्ये वाटून त्याचा लेप जर केला तर वांगाचे डाग कमी व्हायला मदत होते। या व्यतिरिक्त तुम्ही कुमकुमाती तेलाने मालिश करू शकतात किंवा ऑलिव्ह ऑइलने मालिश करू शकतात, बदाम तेलाने मालिश करू शकतात, त्यामुळे चेहऱ्यावरचे काळे डाग, वांगाचे डाग कमी व्हायला मदत होते। या व्यतिरिक्त वांगाचे डाग कमी होण्यासाठी अजून आपण काय उपाय करू शकतो याबद्दलचा मी एक व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही बघू शकता। रिंकल्स, जर तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या असतील तर यासाठी तुम्ही आवळा, ज्येष्ठ मध आणि त्यामध्ये चिमूटभर तुरटीची पावडर ऍड करून त्याचा लेप करावा। त्यामुळे स्किन टाइटनिंग होते, सुरकुत्या कमी व्हायला मदत होते। किंवा हिरडा, आवळा, ज्येष्ठ मध आणि आंबे हळद याचा लेप करावा। हिरड्याची पावडर देखील ऍस्ट्रिंजंट म्हणून काम करते, स्किन टाइटनिंगचं काम करते आणि त्यामुळे सुरकुत्या कमी व्हायला मदत होते। तांदळाच्या पाण्याचा वापर केल्यामुळे सुद्धा आपल्या चेहऱ्याचं कॉम्प्लेक्शन सुधारतं आणि सुरकुत्या कमी व्हायला मदत होते। तर हे पाणी तयार कसं करावं तर मूठभर तांदूळ पाण्यामध्ये भिजू घालावे आणि 4 ते 5 तासाने त्या पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे। हे पाणी आपल्या चेहऱ्याचं कॉम्प्लेक्शन सुधारण्यासाठी अतिशय उत्तम आहे। त्यानंतर जर तुमचे ओठ काळे पडले असतील तर यासाठी साखर आणि मध मिक्स करून घ्यावं आणि त्याचं स्क्रब आपल्या ओठांवर करावं आणि त्यानंतर बीटरूटचा रस काढून तो आपल्या ओठांना लावावा। किंवा तुम्ही डायरेक्ट मध देखील ओठांना लावू शकता किंवा ॲलोवेरा देखील ओठांना लावू शकतात, त्यामुळे ओठांचा काळेपणा कमी व्हायला मदत होते। आल्मंड ऑइल, बदाम तेल लावल्याने सुद्धा ओठाचा काळेपणा कमी व्हायला मदत होते। वांगाचे डाग किंवा चेहऱ्यावरचे काळे डाग कमी करण्यासाठी तुम्ही कोझिविट नावाची क्रीम यूज करू शकतात। डोळ्याखालची काळी वर्तुळ कमी करण्यासाठी आय फ्लीस अंडर आय क्रीम यूज करू शकतात। ओठांचा काळेपणा कमी करण्यासाठी लिप्स लाईट नावाची क्रीम तुम्ही यूज करू शकता। ही सर्व ट्रीटमेंट आपल्याला सुमारे 1 महिना ते 3 महिना ह्या कालावधीपर्यंत कंटिन्यू करायची आहे। त्यानंतर आपला चेहरा हा टवटवीत आणि सुरकुत्या रहित तसेच डाग विरहित दिसायला मदत होते। पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा। धन्यवाद।